नमस्कार. आजचा दिवस माझा आपलं ब्रीदवाक्य कायम आहे आणि पुढे 40-50 वर्ष ते कायम राहणार आहे. ते म्हणजे 100 कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र. दुसरं आपलं एक ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे क्षण क्षण परीक्षण. इथे तुम्हाला सेकंदाला परीक्षण करायचं आहे. कोणत्या घटीला कोणचा माणूस काय खोटं करेल, काय जगलरी करेल, काय पलटी मारेल, काहीच सांगता येत नाही. जसं तुम्ही गाडी चालवताना अलर्ट असताना भस्कन कोणी मागून येतं, कोणी रॉंग साईड येतं, कुठे डिवायडर कट असतं, तर कुठे नको तिथे सिग्नल असतो किंवा नको तिथे स्पीड ब्रेकर असतो. आता त्यामध्ये तिसरं एक वाक्य होतं आपलं, की या देशातल्या 100 कोटी लोकांना परफेक्ट लागू होतं. ते म्हणजे कर खोटं बन मोठं. यांनी ठरवून टाकलं आहे आपल्याला मोठं बनायचं असेल तर एकच गोष्ट आहे, खोटं करा मोठं बना. आता पुन्हा सांगतो की जर या सगळ्या 100 कोटी भ्रष्टाचारी आणि मूर्ख लोकांमध्ये किंवा खोटं करणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला जर सुखाने नांदायचं असेल, तुमची उपजीविका व्यवस्थित चालवायची असेल, तर तुम्हाला एक गोष्ट, एक सुखी जीवनाचा मूलमंत्र लक्षात ठेवावा लागेल. आणि तो मूलमंत्र काय माहिती आहे का? दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही आणि स्वतःचं खोटं सोडायचं नाही. काय मूलमंत्र आहे? परत एकदा ऐका. दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही आणि स्वतःचं खोटं सोडायचं नाही. हे जर तुम्ही केलं तर तुमची उपजीविका परफेक्ट सुरू राहील आणि कर खोटं बन मोठं या मंत्रामध्ये तुम्ही मोठे पण बनाल. आणि माझ्यासारखं वागायचं नाही बरं, नाही तर ज्ञानेश्वरांपेक्षाही वाईट परिस्थिती तुमची होईल. तुम्ही जर प्रत्येकाच्या चुका काढाल, चुका म्हणजे त्याने केलेलं खोटं, चुकला तर चुका काढलीच पाहिजे. पण आपल्या सरकारने काय सांगितलं आहे? 8वीपर्यंत सगळे पास, चुका नाही काढायच्या, परीक्षा नाही घ्यायच्या, काहीच नाही. गधे घोडे सगळे आपल्याला एका लाईनीत पुढे न्यायचे आहे. कारण महान राष्ट्र कोणचं बनवायचं आहे? 100 कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र. आता आजचा विषय काय आहे? भ्रष्ट ब्राह्मण. आता वास्तविक पाहताना ही संकल्पना पटतच नाही, रुजतच नाही. कारण आचार्य चाणक्याने सांगितलं आहे, ज्या देशामध्ये ब्रह्म जाणणारा ब्राह्मण नष्ट झाला तो देशच नष्ट झाला. आता नष्ट झाला म्हणजे जात संपली का? किंवा ब्रह्म कर्म करणारा संपला का? नाही. नष्ट झाला म्हणजे भ्रष्ट झाला. त्याने त्याचं कार्य सोडलं, त्याने त्याचं प्रामाणिक ज्ञान कार्य संपवलं. तर आता या भ्रष्टाचाराच्या सीमा इतक्या वाढल्या आहेत की यज्ञकर्म करणारा ब्राह्मणसुद्धा भ्रष्ट झाला. आणि तरीसुद्धा जर कोणी आपल्या देशामध्ये म्हणत असेल रोज की आम्ही विकास केला, प्रगती केली, असं केलं तसं केलं, तर मी खरं सांगतो ना, त्याच्या बुद्धीच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस आहे. 100% व्हायरस आहे. एकदा स्कॅन करा, सर्च करा, क्लीन करा, है ना. कारण ती अटकून बसलेली एखादी टेप असते की नाही, जुन्या काळी टेप रेकॉर्ड असायचा, ती तिथेच अटकून राहायची. तेच वाक्य वाजत राहायचं. तसं याची टेप अटकून गेलेली आहे, तेच वाक्य हा बोलतो आहे. आता आपण बघू भ्रष्ट म्हणजे काय. सर्वप्रथम तुम्ही हे समजा, भ्रष्टाचाराची व्याख्या किंवा डेफिनेशन तुम्ही क्लिअर करा. भ्रष्टाचार म्हणजे ठरलेल्या गोष्टींमध्ये खोटं करणे, कामचुकारपणा करणे म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार म्हणजे असं नाही की तुम्ही जे म्हणलं नाही ते केलं नाही म्हणजे भ्रष्टाचार नाही होत. आता पहा ना, पूजा झाल्यावर आरती करायची आहे आणि तुम्ही केली नाही, कारण तुम्ही असं सांगितलं नाही की मी पूजा झाल्यावर आरती करेल म्हणून, मग भ्रष्टाचार होत नाही. पण तुम्ही जर म्हणलं मी अशी पूजा करेल, त्यानंतर मी या 5 आरत्या म्हणेल आणि 2 आरत्या करून बंद केलं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला. जर तुम्ही म्हणाले मी आरती करणार नाही आणि केली नाही, मग तो भ्रष्टाचार होत नाही. म्हणून पहिले भ्रष्टाचाराची डेफिनेशन समजा. आपल्या लोकांना काय वाटतं, मी पार 2002-03 पासून पाहतो, यांना वाटतं एखादा अधिकारी फक्त पैसे घेतो म्हणजेच भ्रष्टाचार आहे. मग दुकानदाराला वाटतं मी तर भ्रष्टाचार करतच नाही, सामान्य नागरिकाला वाटतं मी तर भ्रष्टाचार करतच नाही, खड्डे खोदणाऱ्या बुजणाऱ्या गरीबाला वाटतं की मी तर भ्रष्टाचार करतच नाही, फुकटचे शेताचे पैसे घेणाऱ्याला वाटतं मी तर भ्रष्टाचार करतच नाही, है ना. असे अनेकाधिक गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं की मी निर्गुण निराकार आहे, म्हणजे तिथे पंढरपूरला मीच पाहिजे त्याच्या बाजूला. कारण ती हे नाही आहे ना, रुक्मिणी तिथे बाजूला नाही आहे, तिथे कोणी ना कोणी पाहिजे की नाही, तर याला वाटतं माझीच मूर्ती तिथे पाहिजे. असे सज्जन समजणारे 100 कोटी आहेत भ्रष्ट लोक आपल्या देशामध्ये. आता पाहूया यज्ञकर्म करणारे कसे भ्रष्ट झालेले. पूर्वीच्या काळी कसं होतं, ब्राह्मण शिक्षण देण्याचं काम करत होते आणि ते झाल्यानंतर त्यांना गुरुदक्षिणा मिळायची किंवा राजाकडनं काही मानधन मिळायचं आणि त्यावर त्यांचं पूर्ण उदरनिर्वाह, उपजीविका सगळं चालायचं. आता आमचे पंत रोज पाश्चिमात्य देशांना शिव्या देतात,
पण आमच्या देशामध्ये शैक्षणिक संस्था काय म्हणतात माहिती आहे का, 100% पहिले फी भरा, त्याच्यानंतरच तुमचा मुलगा कॉलेजला येईल, शाळेत येईल, काही पण येईल. ॲडव्हान्स दक्षिणा पाहिजे आम्हाला, ॲडव्हान्स. आणि हे असे 100 कोटी लोक म्हणे महान राष्ट्र घडवणार आहे. आता यांना कसं सांगितलं आहे, यज्ञकर्म झाल्यावर जे यजमान दक्षिणा देतील ती दक्षिणा तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानुसार पुढे घरी जायचं आहे. पण यांना जेव्हा आपण काम सांगितलं तर हे काय ठरवतात, कोण यजमान आहे, तो किती कमावतो, त्यानुसार त्याचा भाव बदलतो, सामानाची यादी बदलते. आता सांगा, हे यजमानला समजत नाही का? पूजा झाल्यावर सगळं समजतं. मग समजल्यानंतर तो त्या ब्राह्मणाला काय देत असेल विचार करा ना. किंवा तुमच्याकडे एखादा ब्राह्मण आला आणि त्याने असं केलं तर तुम्ही त्याच्यानंतर काय देता, कोणचे आशीर्वाद देता? तसं असं यांचं असं काही नाही बरं. केळ विकणारा पण आपण पाहतो, कारमधनं आला का त्याला वेगळा भाव, सायकलवरनं आला का त्याला वेगळा भाव, आणि आपल्या नात्यातला आला की त्याला वेगळा भाव, आणि कोणी आपल्या देवाची जय म्हटलं की त्याला अजून वेगळा भाव. बरं, यांचंच असं आहे का? नाही, सरकारचं पण असंच आहे. एखादी गोष्ट जेव्हा गरिबाला देते फुकट, गरीब असल्याचं जो नाटकं करतो, नुसते कागदपत्र देतो, त्याला 10 रुपयात, मध्यमवर्गीय आला त्याला 20 रुपयात, सजाती आला त्याला 30 रुपयात, आणि श्रीमंत आला की 50 रुपयात. मग या केळवाल्याचं काही चुकलं का? नाही, कारण आमच्या इथे ही भ्रष्ट सिस्टीमच लावून ठेवलेली आहे. एकाच तारेवरनं वीज येते, 10 लोकांना वेगळा भाव असतो, आणि आकोडे टाकून घेणारा फुकट असतं, आणि त्याच्यासमोर कोणाची चालतच नाही. कारण नंगेसे खुदा डरे, वागताना आम्ही कसंही वागतो. आमच्या इथे भावाच्या पाट्या लावल्या पाहिजे असा कोणताच नियम नाही, कारण पाटी लावली तर तुमचा वाद होईल ना. पाट्या कुठे दिसतील? फक्त हॉटेलमध्ये मेनू कार्डच्या समोर तुम्हाला भावाच्या पाट्या दिसतील, आणि तिथे रेड बोर्ड दिसेल, किंवा हॉटेलमध्ये दिसेल, फारच झालं तर न्हाव्याच्या दुकानात दिसतील. पण बाकी कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये, कोणत्याही दुकानात, सरकारी कार्यालयात, कुठेही जा तुम्ही, तुम्हाला कुठेच पाटी दिसणार नाही. कारण 100% भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र, किंवा कर खोटं बन मोठं. तुम्ही जर खोटं नाही केलं तर तुम्हाला मोठं बनता येणार नाही, सरळ आहे. आता हे गुरुजी पण काय करतात माहिती आहे का, आजकाल विथ मटेरियल काम घेतात. म्हणजे पूजेचं साहित्य सर्व आम्हीच आणू आणि आम्ही तुमच्याकडे पूजा करू, आणि पूजा झाल्यावर तुम्ही यजमान त्यांना ते दान देतातच, तेच साहित्य आम्ही परत घरी घेऊन जाऊ. म्हणजे एकाच साहित्यामध्ये हे 4-5 पूजा करतात. आता त्यांना हे समजत नाही का की यजमानला हे दिसतंय, समजतंय? पण नाही, कारण आमच्या इथे भ्रष्ट सिस्टीमच ठेवली आहे आम्ही तशी. आता जसं सामान वापरतात 3ऱ्या-4थ्यांदा, तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. मी दरवर्षी कोणची ना कोणची पूजा करतच असतो. मी शक्यतोवर काय करतो, दरवेळेस वेगवेगळे उच्च विद्याविभूषित गुरुजी निवडतो, जे बाकी पण ब्रह्म जाणतात आणि काम करतात. दरवेळेस वेगळे गुरुजी बोलवले म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळतं, नवीन ओळखी पण वाढतात, वेगळ्या व्यक्तींना पण आपल्या घरी आणलं जातं, वेगळी मांडणी पाहायला मिळते. आता काही दिवसांपूर्वी मी घरी एक पूजा केली, आणि ती पूजेला काही गुरुजींना बोलवलं, आणि ती पूजा झाल्यानंतर जी पूजा पाहिली त्यानंतर तर माझं हे 100% निदान झालं की हे राष्ट्र बुडल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या देशामध्ये ज्ञानदान करणारा ब्राह्मण भ्रष्ट झालेला आहे, आता ज्ञान देतच नाही, दान तर करतच नाही, पण किमान पैसे घेतल्यानंतर तरी तुम्ही तिथे सदाचार, संस्कार, सद्विवेक बुद्धीने काम केलं पाहिजे. पण तसं आता कोणीच करत नाही, आणि जिथे ब्रह्म जाणणारा ब्राह्मणच करत नाही तिथे बाकीच्यांकडनं तुम्ही अपेक्षा करूच शकत नाही. कारण काय झालं आहे, आता पैशाची गरज इतकी वाढली आहे. या देशामध्ये जर तुम्हाला जगायचं असेल तर आडमाप पैसा हवा. एका जन्मामध्ये तुम्हाला खूप पैसे कमवावे लागतात. एका जन्मामध्ये म्हणजे 25 वर्षापासून 55 वर्षापर्यंत तुम्हाला इतके रुपये कमवावे लागतात. त्याच्यामध्ये तुमचं एक घर झालं पाहिजे, एक गाडी झाली पाहिजे, तुमच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, त्याच्यानंतर आईवडिलांचा सांभाळ झाला पाहिजे, तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी किंवा मेडिकल लागलं तो खर्च निघाला पाहिजे, एखादी दुचाकी 4 चाकी झाली पाहिजे, आणि उतार वयामध्ये तुम्हाला लागणारा पैसासुद्धा तुम्हाला या 30 वर्षामध्येच कमवायचा. मग आता ब्राह्मण मागे राहून तरी काय करणार ना, त्यांना तर जगायचं आहे की नाही. आता मी 1 वर्षापूर्वी एक पूजा केली, त्यावेळेला त्या गुरुजींनी काय केलं, असंच वापरलेलं सामान परत आणलं. पूजा झाल्यावर मी त्यांना वेगळी रक्कम दिली दक्षिणा, आणि त्यांना म्हटलं किमान पुढच्या यजमानकडे जाताना तरी नवीन साहित्य घेऊन जा, आणि हे आपल्या भारतात अनेकाधिक लोकांचे लाडके गरीब प्यारे असतात, त्या एखाद्या गरीबाला हे दान करून टाक. आणि मी यजमानला सुद्धा सांगतो की शास्त्रानुसार वापरलेलं पूजेचं धान्य, वस्त्र व दान देण्याच्या वस्तू असतील तर तुम्हाला पूजेचं फळ मिळणं कठीण,
आता आमची जी पूजा झाली 2-4 दिवसापूर्वी, त्या काय झालं, सर्वप्रथम तर गुरुजींनी राहू काळामध्ये पूजा सुरू करायला नव्हती पाहिजे, तर ते म्हणे नाही सकाळीच सुरू करू. त्यानंतर काय झालं, जी मांडणी केली होती ती वरवर केली, कोणत्याही देवी देवतांचा फोटो लावला नाही, चौरंगासमोर पण रांगोळी नाही, फुलांचं काही रास नाही, सामान सर्व आम्ही आणलं होतं, ते करणारही होते. पूजेला पुरेसा वेळ दिला नाही. बऱ्याच ठिकाणी मी पूजा करताना पाहतो ना, मध्ये मध्ये मोबाईल खूप वापरतात. आता ते प्रमाण काय, ऑपरेशन थिएटरमध्ये पण मोबाईल चालतो, मोठे मोठे टिप्पर ढंपर चालवताना मोबाईल चालतो, बँकांमध्ये आतून काम करताना स्क्रीनवर व्हॉट्सअप पण सुरू असतं, अशा अनेकाधिक गोष्टी आहेत. सगळीकडे चालतं तर यांचंही चालतं है ना. पूजेला 5 पैकी 3 चौरंगाला तर आम्ही हळद कुंकू गुलाल अक्षता काहीच व्हायला नाही, कारण त्यांनी सांगितलंच नाही. हवन पण पूर्ण केलं नाही. हवनामध्ये अजून कोणचे अतिथी आले असतील त्यांना बसवलं नाही, किंवा घरातल्या कोणत्या परिवाराकडनं अजून हवन करवलं नाही. कोणत्याच देवाची आरती केली नाही त्यांनी. दक्षिणा प्रत्येक विड्याच्या पानावर आपण 1-1 रुपया ठेवत होतो. पूर्वी ते 1-1 पैसा होता हो. 1-1 रुपया ठेवत होतो, तर आमचे गुरुजी मुठमुठ दक्षिणा प्रत्येक विड्याच्या पानावर ठेवत होते. ही जी एवढी मोठी पूजा आहे, कमीत कमी 4-4.5 तास चालायला पाहिजे होती, कारण चालते पण आम्ही आधी पण केलेली आहे. तर आमची पूजा 2-2.5 तासातच गुंडाळून टाकली यांनी. कोणत्याही देवी देवतांचं भजन नाही म्हटलं. किमान तुम्ही 5-6 देवी देवतांची पूजा करताय तर 2-3 भजनं म्हणायला पाहिजे होते. पूजा उचलताना पण जे जे साहित्य चांगलं चांगलं होतं ते सगळं घेऊन गेले. 2-4-5 खराब कॉईन होते. एवढ्या मोठ्या कॉईनमध्ये 100-150 कॉईनमध्ये 4-5 असतीलच, ते त्या कलशातच पडू दिले है ना. उरलेलं निर्माल्य, हवनाची रक्षा काय करायची काहीच नाही सांगितलं. आणि सगळ्यात म्हणजे एवढी पूर्ण पूजा केल्यावर कोणत्या ग्रहाची केली, कोणत्या देवतेची केली, त्याचं फल काय, फलित काय, हे काहीच नाही. कशाची घाई होती, काय होतं काहीच माहित नाही. म्हणून मी म्हणतो 100 कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र. ज्याला ब्रह्मज्ञानाची जाण आहे आणि तो त्याप्रमाणे वागतो आहे तोच ब्राह्मण आहे, ना की जो ज्या जातीत जन्माला आला तो ब्राह्मण आहे. असंच लोहार, सुतार, वकील, डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनियर यांना पण लागू होतं.